स्वामी समर्थ। तमाम हिंदू बंधू बांधवांना, आबालवृद्धांना, संत महात्म्यांना आणि कळत असलेल्या न कळत असलेल्या अशा अनेक आबालवृद्धांना मानाप्रमाणे आशीर्वाद आणि नमस्कार सुद्धा। नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सज्जनो, मुळात आपण हा गुढीपाडवा सण का साजरी करतो, कशा पद्धतीने साजरी करतो, त्याच्या पाठीमागचा धर्मशास्त्रीय उद्देश काय आणि हे करत असताना आपल्याला कशा पद्धतीने त्याचा आपल्या जीवनात उपयोग होतो, या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा सर्वांना अधिकार आहे। आणि त्या हिशोबाने आज हे व्हिडिओ गुढीपाडव्याच्या थोडे दिवस आधी देण्याचा प्रयत्न करत आहे, कारण या पद्धतीप्रमाणे प्रत्येकाला स्वतःची गुढी उभारता यावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचा वापर करता यावा आणि आपल्या जीवनाला आनंद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करण्यात यावा, ही एक त्या पाठीमागची अत्यंत शुद्ध भावना आहे। आणि म्हणून करता आज मी आपणाला कमीत कमी 5-7 दिवस आधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। गुढी उभारणे आणि त्या गुढीच्या पाठीमागचा दृष्टिकोन हा आपल्याला समजून घ्यायचा आहे। हा आपल्याला 3 भागात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा। सर्वप्रथम आपण धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करू। मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये याग आणि यागांचे प्रकार, सूर्यनारायणाच्या दृष्टिकोनातून सूर्याचे 7 अश्व, हे अश्व कोणते आणि त्या 7 यागांची नावं काय, हे मी तुम्हाला दिलेलं होतं। त्या 7 यागांच्या दृष्टिकोनातून हे जे 7 अश्व होते, या 7 अश्वांच्या माध्यमातून चैत्र वर्षाच्या चैत्र महिन्याच्या प्रथम दिवशी, 12ही मराठी महिन्यांचा प्रथम महिना, प्रथम महिन्यातला प्रथम दिवस, आणि ह्या दिवशी या 7 अश्वांच्या माध्यमातून मानवाला, 7 यागांच्या माध्यमातून मानवाला एक छोटा याग मिळाला। आणि तो याग देवीचा असल्या कारणाने त्याला अश्वी म्हटलं गेलं, घोडी। आणि ही अश्वी आणि तो प्रकार कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहावा, त्या घटनेला अनेक प्रकारे, अनेक पैलूने लोकांनी त्याच्याकडे बघावं, या दृष्टिकोनातून 27 नक्षत्रातल्या पहिल्या नक्षत्राला अश्विनी हे नाव देण्यात आलं। आणि म्हणून अश्विनी नक्षत्राचा प्रथम दिवस, चैत्र महिन्यातला प्रथम दिवस, अश्विनी नक्षत्रातलं प्रथम चरण, आणि याच दिवशी नेमकं प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून, बालीला ठार मारून अयोध्येमध्ये आलेले होते। अयोध्येमध्ये नानाविध प्रकारच्या अयोध्या सजवण्यात आलेली होती, पताका तोरणं लावले गेले होते, गुढ्या उभारल्या गेलेल्या होत्या, आणि मंगलवाद्याच्या माध्यमातून नारायण स्वरूप प्रभू रामचंद्राने आपल्या अयोध्येत प्रवेश केला होता। जिकडे तिकडे अत्यंत शुभ आणि मंगलमय वातावरण होतं। थोडासा विचार आपण करू। रावणाचा वध, बालीचा नाश,
14 वर्षाचा वनवासाचा नाश आणि अयोध्येचा वियोग या चारही अशुभ घटनांचा नाश करून संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत आलेले होते चैत्राच्या प्रथम दिवशी. आणि म्हणून करता हा घटनाक्रम कायमस्वरूपी लक्षात राहावा, लोकांच्या मनामध्ये तो विचार पुन्हा पुन्हा येत राहावा, बिंबत राहावा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याला एक प्रकारे सणाचं महत्त्व देऊन आपल्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी तो एक पायंडा घालून दिला. हा झाला धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला विचार. आता आपण ज्योतिषशास्त्राकडे वळू. ज्योतिषशास्त्रामध्ये जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याजवळ 12 राशी आहेत. या 12 राशीतली पहिली रास मेष रास. 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्रातलं पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र, त्याचं पहिलं चरण. या सगळ्या प्रथम स्वरूपात येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि जर अश्विनी नक्षत्राचा फलादेशाचा विचार केला तर फलादेश देखील विचार करायला लावणार आहे. या फलादेशामध्ये अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये ज्याही काही पूजा अर्चा ध्यान धारणा केल्या जातात त्या सर्वार्थाने मंगलमय होतात. माणसाच्या विध्वंसक मनोवृत्तीवरती पायंडा घातला जातो, नपुसत्वकावर पाया घातला जातो, नानाविध प्रकारच्या संकटांवरती एक प्रकारे बंधन घातलं जातं. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळतं, भाऊबंदकीमध्ये यश मिळतं. दोन्ही भाऊ एकमेकाचे प्रेमाने आनंदाने नांदायला लागतात आणि आपल्या घरामध्ये शुभ सांकेतिक कृत्य घडत जातात. नानाविध प्रकारच्या संकटांची मालिका आपोआप संपलेली असते. हे अश्विनी नक्षत्राचं फलादेश आहे. आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा जर आपण विचार केला तर हे फलादेश जर या अश्विनी नक्षत्रात मिळत आहे आणि या अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये जर आपण त्याची पूजा करतो आहे, ती गुढी उभारतो आहे, तर निश्चितच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदतो. पण बंधूंनो, एक गोष्ट आहे, प्रथम चरण सर्वसाधारणपणे 8:30 ते 8:30च्या दरम्यान ही पूजा झाली पाहिजे. ही पूजा सपत्नीक केली तरी चालते, नाही जमत असेल तर निदान स्वतः केली तरी पण 8 ते 8:30च्या दरम्यान करणं गरजेचं आहे. कारण जर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून फायदा मिळवायचा असेल तर मात्र ही पूजा 8 ते 8:30च्या दरम्यानच व्हायला पाहिजे. कारण आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू. जर आपल्याला पहिलं लहानपणापासून माहिती आहे की सकाळची कोवळी उन्हं, या कोवळ्या उन्हाच्या माध्यमातून आपले नानाविध प्रकारचे रोगराई नष्ट होतात, मुर्दूसारखे रोगही नष्ट होतात. आता आपण या गुढीचा विचार करू. ही गुढी उभारताना गुढीच्या वरती एक लाल तांब्या, कॉपर तांब्या गडवा हा उलटा ठेवलेला असतो आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या जवळ आपण ती गुढी उंच स्वरूपात उभारलेली असते. अशा वेळा सकाळची कोवळी उन्हं त्या गडव्यावर पडलेले असतात. गडवा उलटा असतो आणि कॉपर हे सर्वात जास्त ऊर्जा शोधक आहे आणि म्हणूनच विद्युत क्षेत्रामध्ये कॉपर हे जास्तीत जास्त वापरलं जातं, तांबं वापरलं जातं. आणि हे तांब त्या कोवळी उन्हं ताबडतोब शोषून घेतं. गडवा उलटा असल्या कारणाने ती शोषलेली सगळी ऊर्जा ही आपल्या त्या प्रवेशद्वाराच्या आसपास पसरलेली असते. ही क्रिया
संपूर्णपणे 2-2.5 तास चालत असते आणि त्या क्षेत्रात जेही माणसं त्या ठिकाणी असतात त्यांचा जर आपण बारकाईने विचार केला तर ते अत्यंत आनंदित, उत्साहित आणि एक प्रकारे ज्यांचं संकट दूर झालेलं आहे, ज्यांना कुठल्या प्रकारे त्रास नाही, अडचण नाही, अशा त्या आनंदी अवस्थेत ते सगळे नांदत असतात. कारण ती ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध पावलेली ती ऊर्जा मनुष्य आपल्या अंगावर 2-2.5 तास घेत असतो. येणारे जाणारे सगळे त्या ठिकाणी आनंदी वृत्तीत असतात. कुठल्याही प्रकारे राग नसतो, लोभ नसतो, द्वेष नसतो, मद नसतो, मच्छर काहीही नसतं. फक्त आनंद, आनंद आणि आनंद. पण हे करत असताना, गुढी उभारत असताना आणखी एका गोष्टीचं भान ठेवणंही गरजेचं आहे. ते म्हणजे जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा शक्यतोवर मंगल वाद्य हे वाजत असले पाहिजे. कारण मंगल वाद्य आणि मंगल वाद्यातून निघणारे ध्वनी, हे ध्वनी आणि येणारी ऊर्जा, या दोघांचं त्या ठिकाणी एकमेकाला साथ मिळते आणि त्या साथीच्या अनुषंगाने आपल्या घरामध्ये एक प्रकारचे वेगळे चैतन्य निर्माण होतं. अध्यात्म दृष्टिकोनातून त्याचा एक वेगळा भावार्थ देखील निर्माण होतो. आणि म्हणून करता सज्जनो, शक्यतोवर आपण मंगलवाद्याच्या अनुषंगाने, मंगलवाद्याच्या माध्यमातून हे कार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि अशा पद्धतीने ही गुढी किती शुद्ध, पवित्र आणि अत्यंत महत्त्वाची आहे, या तिन्ही दृष्टिकोनातून, धार्मिक, ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक, या तीनही गोष्टीतून आपण त्याचा मागोवा घेतलेला आहे. आणि आता आपल्याला प्रत्यक्षपणे गुढी कशी उभारायची, काय साहित्याची आवश्यकता आहे, कशा पद्धतीने मांडणी करायची आहे, या सगळ्यांचा आपल्याला आता विचार करायचा आहे. तर मग चला या आपण प्रत्यक्ष मांडणीच करू आणि ते सर्वांच्या समोर आपल्याला सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने आपण लोकांच्या पुढे नेऊ. चला तर मग. नमस्कार. काल आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षप्रमाणे या कृती कशी असते, कशा पद्धतीने याची मांडणी केली जाते आणि याचं धर्मशास्त्रीय, ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे सर्व प्रकार आपण आताच थोड्या वेळापूर्वी समजून घेतले. आता आपल्याला प्रत्यक्षपणे कृती करायची आहे. शब्दांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण गुढी उभारणे हा शब्द वापरतो. उभारणे या शब्दामध्ये प्रत्यक्ष कृतीचा सहवास आपल्याला जाणवतो. मांडणे या शब्दामध्ये बाजारातून एखादी वस्तू आणायची आणि त्या ठिकाणी मांडायची, हा 2 अर्थ अभिप्रेत होतात. आणि म्हणून करता आज आपल्याला प्रत्यक्ष कृती करायची आहे. प्रतिकृतीचा विचार करायचा नाही. बाजारातून आणून कुठेतरी कशीतरी एखादी गुढी आणायची, उभारायची आणि आपल्याला फक्त आपल्या मनाला समाधान की मी गुढी उभारली, याच्या पलीकडे काय होणार नाही. कारण हा आपल्या आयुष्यात दरवर्षी येणारा प्रथम दिवस आणि या प्रथम दिवसामध्येच जर आपण आपल्या नित्य नैमित्तिक ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवरती मात करण्यासाठी जर आपण हे कार्य करणार असाल तर ते शुद्ध, सात्विक आणि अत्यंत श्रेष्ठ अंतःकरणाने झालं पाहिजे. लक्ष्मीचं द्योतक आहे आणि अखंडपणे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी
सकळ सौभाग्य प्राप्त व्हावं, अनंत प्रकारच्या दुःखांचं परिमार्जन व्हावं, या आणि या अशा अनंत गोष्टी ज्या आपल्या मनामध्ये असतात त्या जर पूर्ण करायच्या असतील तर गुढी उभारली पाहिजे, मांडायची नाही. आपल्या दृष्टीने हे एक साधे सोपे शब्द आहेत, परंतु त्याचा अर्थ फार मोठा अभिप्रेत आहे. आणि म्हणून करता दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आजच्या काळात हे धर्म मार्तंड जे स्वतःला म्हणवतात ते सुद्धा या गोष्टीचा केवळ एक आनंद मनाला लाभावा या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतायत. ते पूर्णपणे चुकीचं आहे. बाजारात मिळणारी कुठलीही गोष्ट गुढीच्या बाबतीत असलेली आणू नका. ती स्वतः उभारा, स्वतः निर्माण करा, स्वतः त्या ठिकाणी तिचं परिमार्जन करा, पूजा करा. धन दौलत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, संकटांचं परिमार्जन झाल्याशिवाय राहणार नाही. असो तर आता आपण प्रत्यक्ष गुढीसाठी लागणारं साहित्य काय काय असतं तर त्याचाही विचार करू. सर्वात महत्वाचं म्हणजे ही एक प्रकारची नवी न वापरलेली अशी ही साडी घ्या. तिच्या विशिष्ट पद्धतीने निर्यात ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने करायच्या. त्याचं एक टोक हे अशा पद्धतीने पंचरंगी नाड्याने बांधून घ्या. आणि हा जो पदर आहे हा पदर हा पुढच्या बाजूला जाईल अशा पद्धतीने उभारा. त्यानंतर आपल्याला आणखीन एक ब्लाउज पीस लागतं. त्याच्यानंतर ही 5 प्रकारची 5 आंब्याची पानं एकत्रपणे बांधून त्याला सुद्धा पंचरंगी नाड्यांनी बांधून ठेवा. त्यानंतर लिंबाचे हे अशा पद्धतीचे 3 डहाळे तयार करा. ते सुद्धा 2-2, 3-3 जसे जसे जमतील तशा पद्धतीने बांधा. आणि अशा पद्धतीने केल्यानंतर प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्याला लागणारं साहित्य जे काही आहे ते साहित्य म्हणजे गुढीच्या वरती असलेला सर्वात महत्वाचा जो तांब्या. आता हा तांब्या हा आपण जेव्हा ठेवतो त्यावेळेस ते ध्वज देवता आणि ज्यावेळेस पूजा चालू असते त्यावेळेस आपण त्याची ध्वज देव अशा पद्धतीने पूजा अर्चा करत असतो. ज्यावेळेस ती वरती उभारली जाते त्यावेळेस ती देवता झालेली असते, लक्ष्मीचं द्योतक झालेलं असतं. आणि म्हणून करता हा जो आपण तांब्या मांडू त्या तांब्याच्या वरती आपल्याला अशा प्रकारे एक स्वस्तिक काढा आणि त्या स्वस्तिकाच्या बरोबर खाली एक हळदीचा टिळा आणि नंतर वरती एक कुंकुवाचा टिळा लावा. म्हणजे ती लक्ष्मी त्या ठिकाणी प्राप्त होते, ती लक्ष्मी त्या ठिकाणी आलेली असते आणि तिचं आपण हळद कुंकू लावून स्वागत केलेलं असतं. आणि त्याचप्रमाणे अगोदर त्या ठिकाणी स्वस्तिक काढलेलं असल्यामुळे सगळ्या प्रकारचे दुःख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी त्या स्वस्तिकाचा उपयोग होतो हे आपणास सर्वांना माहीत आहे. आणि अशा पद्धतीने ते आपल्याला हे साहित्य तयार होतं. त्यानंतर ही पूजा सुरू करताना आपल्या नित्य नैमित्य विजयाप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम गणेशाला आवाहन करावं लागणार आहे, कारण तो अग्रपूजेचा अधिकारी आहे आणि त्याला अशा पद्धतीने बोलावून त्याची साधी सोपी पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. कारण वेळेचं बंधन फक्त अर्ध्या तासाचं असतं. आणि म्हणून करता संपूर्ण पूजा होण्याच्या पूर्वी सगळ्या साहित्याची तयारी करून मग बसायचं. संकल्प करायचा तो सुद्धा आधी साधा संपन्न शुद्ध पद्धतीने मराठीत म्हटला तरी चालेल आणि माझा अट्टास तोच आहे. संस्कृत सगळ्यांना जमेल असं नाही आणि जमलं तरी ते शुद्ध आणि स्वच्छ शब्दात येईल याची पूर्णपणे कोणीच ग्वाही देऊ शकत नाही. आणि म्हणून करता प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षणी
म्हणून परमेश्वराला आवाहन करणे, त्याची मांडणी करणे, त्याची पूजा करणे हे सुद्धा त्याचं तेवढंच मोठं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पडत असताना परमेश्वराने असं कुठंच म्हटलेलं नाहीये की माझी पूजा फक्त संस्कृतमध्येच झाली पाहिजे. नाही, आपल्याला जी भाषा अवगत असेल, ज्या भाषेत आपण आपले शब्द त्याच्यापर्यंत पोहोचवू शकू, आपली ग्वाही ज्या ठिकाणी आपल्याला मन देईल त्या भाषेचा वापर करा आणि ती भाषा परमेश्वराला त्या ठिकाणी अर्पण करा, त्याला त्या पद्धतीने बोलवा. आणि म्हणून करता ही पूजा प्रत्येक घराघरात व्हावी हा एकच उद्देश माझा आहे. आणि तो उद्देश पूर्ण व्हावा म्हणून साधी, सोपी आणि सरळ पद्धत अवलंबाची गणपतीची पूजा करा, गणेशाला बोलवा, त्याला गंध, अक्षत, फूल, धूप, दीप अर्पण करा. आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट असते की आपल्याकडे हा एक प्रकारचा हार मिळतो. या हाराकडे जर आपण शांततेने बघितलं तर याचा जो आकार आहे तो आकार अनादिकाली जे आपण मूर्ती किंवा पाषाणाच्या मूर्ती किंवा धातूच्या मूर्ती ज्या लक्ष्मीच्या बनवलेल्या गेलेल्या आहेत किंवा महालक्ष्मी मंदिरामध्ये जी महालक्ष्मीची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये जे हार आहे ते ठसठशीत मोठ्या स्वरूपातले, पुतळ्याच्या स्वरूपात, पुतळी म्हणायचे त्यांना, पुतळी. तर ती पुतळी हे प्रतिकृतीच्या स्वरूपात आपण या ठिकाणी त्या देवीच्यासाठी आणलेली असते. त्याला हार असं आपण म्हणतो, साखरेचा हार. परंतु तो का आहे, त्याचा आकार काय आहे आणि का त्याचं त्याचे डोळे आहे हे आपण आज समजून घेतलं आहे. आणि म्हणून करता तो हार, त्याच्यासोबत असलेलं हे कंगण, या कंगणाचा वापर हातात बांगड्या घालण्यासाठी नाही आहे. तर या कंकणाचा वापर जी गुढी आपण उभारणार आहोत तिचा प्रथम नैवेद्य, त्याच्यानंतर तो गणपती आपण मांडणार आहोत त्याचाही प्रथम नैवेद्य याचा द्यायचा आहे, साखरेचा, साखरेच्या पाकाचा. आणि अशा पद्धतीने ती गणपतीची पूजा झाल्यानंतर शंख, घंटा यांचीही पूजा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याजवळ 2 समया असणं गरजेचं आहे. या समया 5 ज्योतींच्या असाव्यात, दोन्ही पंचज्योतींच्या असाव्यात, दोन्ही समया तेलाच्या असाव्यात, एक तुपाचा दिवा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ही मांडणी केल्यानंतर प्रत्यक्ष आपण कशा पद्धतीने गुढी बांधली जाते हे आपण या ठिकाणी समजून घेऊ आणि नंतर त्या पूजेची सुरुवात करू. ही पूजा करत असताना काही गोष्टींचं भान असणं गरजेचं आहे, ते मी तुम्हाला योग्य वेळी ह्या पूजा चालू असताना सांगेन. तर अशा पद्धतीने आपल्याजवळ हा एक स्तंभ असतो. या स्तंभाला ध्वजस्तंभ असं म्हटलं जातं. आणि ह्या ध्वजस्तंभाच्या वरच्या बाजूला आपल्याला ही जी आपण साडी घेतलेली असते अशा पद्धतीने ती त्या ठिकाणी ठेवायची. ठेवताना तिला इतकं असं मध्ये घेऊन टाका की जेणेकरून आपल्याला हा भाग उघडताना वर दिसेल. आणि हे केल्यानंतर इथे पुन्हा तिला बांधल्याशिवाय राहू नका. नाही बांधलं तर ते निघून जाण्याची भीती असते.
की अशा पद्धतीने ती बांधल्यानंतर या ध्वजस्तंभाला आपण हा जो तांब्या आहे हा तांब्या आपल्याला तिथे लावायचा आहे, पण तत्पूर्वी ही 5 आंब्याची पानं ही आपण जे बांधलेलं आहे त्याच्यामध्ये अडकवून द्या. या पद्धतीने ही पण अडकवा. ही अशा पद्धतीने हे लावल्यानंतर हा जो आपला तांब्या आहे हा तांब्या ज्या बाजूला हा अशा पद्धतीने ती गुढी तयार होते. आणि ही तयार झालेली गुढी मग आपल्याला आपल्या आसनाच्या जवळ मांडायची असते. तर ती कशी मांडायची हे पण आता आपण समजून घेऊ. तर अशा पद्धतीने हा पुतळीचा हार त्या ठिकाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला आपल्याजवळ असलेला फुलांचा हार हा त्या ठिकाणी अर्पण केला. ही फक्त आपण तयारी करतो आहे, पूजेची अजून सुरुवात झालेली नाही. त्या पद्धतीने हा हार या ठिकाणी अर्पण केला जातो. आणि अशा पद्धतीने त्या गुढीची पूर्णपणे तयारी या ठिकाणी झालेली असते. आता या ठिकाणी याला आपण त्यांच्या आसनावरती अधिष्ठित केल्यानंतर त्यांची पूजा सुरू करणार आहोत. मंगलवाद्याच्या गजरामध्ये आपल्याला ही पूजा सुरू करायची आहे. कारण मंगलवाद्य जोपर्यंत वाजलं जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या शुभ कार्याला सुरुवात झाल्याचं सिद्ध होत नसतं. आणि म्हणून करता आपल्याला या पद्धतीने हे कार्य सुरू केलेलं आहे. मंगलवाद्य जरी प्रत्येकाला घरामध्ये बाहेरून बोलवून पूर्ण करणे शक्य नसेल तरी पण आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ही धून आहे, ती धून वाजवा. मंगल कार्य निश्चितपणे पार पडेल. आणि अशा पद्धतीने हे कार्य आपण सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीची पूजा ही सुद्धा अत्यंत साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने करायची. श्रीमन महागणाधिपतये नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. वक्रतुंडं महाकाय सूर्यकोटिसमप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. गणपतीची अशा पद्धतीने प्राथमिक पूजा करा आणि नंतर आपल्याला आवश्यक असलेला जो संकल्प आहे तो पूर्ण करायचा आहे. आणि हे संकल्प करत असताना हातामध्ये नेहमीप्रमाणे पाणी घ्यायचं, आचमन प्राणायाम करायचा आणि गणपतीचं स्तवन करून यथाशक्ती आपल्याला आपल्या मनातल्या ज्याही काही इच्छा असतील
त्या प्रत्यक्षपणे बोलून दाखवायच्या. आपल्या कुटुंबात आनंद, प्रेम, सद्भावना, अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचा कृपा प्रसाद आणि आपल्या आराध्य दैवताचा आशीर्वाद मिळावा. आणि म्हणून करता या प्रथम दिवशी प्रथम शुभ क्षेत्रामध्ये प्रथम शुभ मुहूर्तावरती मी हे ध्वजदेवताये, मी तुझं नामस्मरण, चिंतन आणि पूजन करतो. आणि मला माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या आईसाहेबांचा आणि माझ्या कुलदैवताचा, माझ्या महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. आणि ह्या अशा पद्धतीने हा संकल्प करून पाणी हातातून सोडून द्यायचं आहे. हे मी प्रत्यक्ष का करत नाही आहे, कारण आज तो दिवस नाही आहे. आणि जर संकल्प केला तर मी त्याच्यात हटते. म्हणून करता मी फक्त तुम्हाला कृती दाखवतो आहे. पूजा मी करणार नाही आहे. पूजा तुम्हाला समजून घ्यायची आहे आणि ती पूजा तुम्हाला करायची. तर अशा पद्धतीने संकल्प केल्यानंतर गणपतीची पूजा करायची. गणपतीची पूजा झाल्यानंतर आपला जो शंख आहे त्या शंखावरती 2 फुलांच्या पाकळ्या व्हा, त्याला नमस्कार करा. ओम पंचजन्याय विद्महे पावनाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात् शंखाय नमः असं म्हणून शंखाला नमस्कार करा. घंटदेवाला नमस्कार करा. आगमार्थ देवाला गमनार्थ रक्षण. आणि अशा पद्धतीने घंटेची पूजा केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीप. ह्या दिव्याला जो मंत्र आहे भो दीप ब्रह्मरूपत्व, हा जरी कोणाला येत नसेल तरी सुद्धा दिव्या दिव्या दीपत्कार कानिकुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. हे दीपदेवा तैल दीपाय नमः. तेलाचा दिवा आहे म्हणून तैल दीप म्हणायचं. आणि द्वितीय तैल दीपाय नमः. गंधाक्षर पुष्पम समर्पयामि. त्याच्यानंतर घृत दीप देवताभ्याम नमः. तुपाच्या दिव्याला गंध अक्षत फूल वाहा. त्याच्यानंतर आपला हा जो ध्वज आहे या ध्वजस्तंभाला आपल्याला पूजा करायची आहे. आणि ह्या ध्वजस्तंभाची पूजा खालच्या बाजूने हळद लावून, वरच्या बाजूला कुंकू लावून अशा पद्धतीने ती पूजा करायची. त्याच्यानंतर त्याच्यावरती गंध अक्षत फूल व्हायचं. गंधाक्षर पुष्पम समर्पयामि हरिद्र कुंकुम सौभाग्यद्रव्यम समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. शांतिरस्तु पुष्टिरस्तु पुष्टिरस्तु निर्विघ्नमस्तु. कल्याणकर्ता सुप्रसन्नो वरदो भवन्तु. अनेन अनेन ध्वजदेवताभ्यां नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. ध्वजदिव्याला, ध्वजदीपाला आणि ध्वजदेवतेला नमस्कार करायचा. हे दीप, हे ध्वजदेवता, मला माझ्या या संपूर्ण वर्षभरामध्ये अखंड मनातल्या इच्छा पूर्णत्वाला देण्यासाठी तुझी सेवा करण्याचं वरदान दे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. आणि माझं जे कुलदैवत आहे आणि माझे जे आराध्य दैवत आहे त्यांचाही आशीर्वाद मला प्राप्त होऊ दे. अशा प्रकारे त्या ध्वजदेवतेची प्रार्थना करायची, नमस्कार करायचा. आणि अशा पद्धतीने अत्यंत साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने या ध्वजदेवतेचा पूजन अर्चन करायचं. आणि ही पूजा अर्चन झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्या प्रवेशद्वाराच्या वर ही ध्वजदेवता शक्यतोवर उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख अशा पद्धतीने ठेवायची. आणि साधारणपणे अश्विनी नक्षत्राचं द्वितीय चरण हे जेव्हा सुरू होतं ते साधारणतः 12-12:30च्या आसपास सुरू होत असतं. त्यावेळेस ती ध्वजदेवता घरी आणायची, खाली आणायची. तिचा स्तंभ काढून घ्यायचा आणि ज्या ठिकाणी आपण हे आसन ठेवलेलं आहे त्या आसनावरती त्या साडीची व्यवस्थितपणे घडी करून तांब्यात वळत येईल अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी ठेवायचं. आणि ते ठेवल्यानंतर
आपल्याकडे जोही काही नैवेद्य असेल तो नैवेद्य त्या ठिकाणी दाखवायचा, देवीची आरती करायची, महाराजांची आरती करायची आणि अशा पद्धतीने प्रथम दिवसाचा प्रथम संकल्प आपल्या त्या ध्वजदेवतेच्या चरणी अर्पण करायचा आणि सुख समृद्धी येण्यासाठी त्या भगवतीच्या नामस्मरण चिंतन करायचं. आणि अशा पद्धतीने हे प्रत्यक्ष ध्वजदेवता कशी उभारली जाते, कशा पद्धतीने त्याची मांडणी होते, कशा पद्धतीने आपण त्याची साधी सोपी आणि सरळ पद्धतीने पूजा करायची हे मी तुम्हाला समजवलेलं आहे. शक्यतो प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला अगदी सहज करता येईल अशी ही पूजा आहे. मंत्र, तंत्र, ध्यान, धारणा या मोठ्या गोष्टी आजच्या दिवसासाठी उपयोगाला आणण्याचा प्रयत्न करू नका. साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने त्या लक्ष्मीच्या चरणावरती नतमस्तक व्हा आणि आपल्या या जीवनाला एक प्रकारचे विशिष्ट आनंद प्राप्त करून द्या. श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीने ही पूजा संकल्प झाल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगितली होती की नैवेद्य हा अश्विनी नक्षत्रातल्या द्वितीय चरणावरती जेव्हा 12-12:30ची वेळ होते त्यावेळेस तो नैवेद्य त्या ठिकाणी दाखवायचा असतो. आता द्वितीय चरण म्हणजे आपण जे अगोदर मनामध्ये इच्छा, आशा, आकांक्षा घेतलेल्या होत्या, ज्या परमेश्वराला आपण पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रार्थना केलेली होती, त्या परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपला हा सगळा अट्टहास होता. तो अट्टहास, तो आशीर्वाद आणि ती संकल्प पूर्ती पूर्ण करण्याचं कार्य हे द्वितीय चरणाचं आहे. त्याला संकल्प पूर्तीचा भाग असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अश्विनी नक्षत्राचं द्वितीय चरण हे माणसाच्या इच्छा, आशा, आकांक्षा पूर्णत्वाला नेण्याचं कार्य करत असतं. आणि म्हणून करता त्या द्वितीय चरणामध्ये आपण त्या देवतेला त्या ठिकाणी अधिष्ठित करून तिला यथोचितपणे नैवेद्य दिला तर आपल्या संकल्पाला एक प्रकारे पूर्णत्व प्राप्त होतं. आणि अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही पूजा परमेश्वराला मान्य होते. आणि म्हणून करता पुन्हा एकदा आपण ही जी मांडणी केलेली आहे ही मांडणी एकदा आपण पुन्हा नजरेखालून घाला, म्हणजे हा विधी पूर्णत्वाला गेला जाईल.